सन्माननीय सत्कार मूर्ती, विधान परिषदचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय बसवराजी पाटील मुरुमकर साहेब, आपल्या शहराचे अध्यक्ष सन्माननीय अजयजी पाटील कवेकर, आताच आपले मराठवाड्याचे प्रभारी आमचे धाराशिवचे नितीनजी काळे साहेब, आमचे देविदासजी काळे, तुकारामजी गोरे, आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांसोबत खेळत मिळत राहणारे, सर्वांना सोबत सहकार्याने घेऊन चालणारे, हक्काने सर्वांना रागवणारे, बरोबर आहे ना? आणि त्यांनी रागवल्यानंतर काही बोलल्यानंतरही कुणाला न काही वाटणार आहे, कुणालाच काही वाटत नाही ते शैलेशजी. आणि खऱ्या अर्थाने साहेब, खऱ्या अर्थाने लातूरचे खरे प्रिन्स. प्रिन्स ना म्हणतो, लाहोटी कुटुंबाने लातूर शहराला फक्त देण्याचं काम केलं. आज कोणतीही जागा बघा, कोणतीही जागा आपण लातूरमध्ये जर पाहिली ती यांच्या कुटुंबानी वेगवेगळ्या संस्थेला दिलेली जागा, म्हणजे 1 रुपया न घेता त्या सगळ्या दान दिलेल्या जागा आहेत त्यांच्या. आणि जे सो कॉल स्वतःला मानणारे प्रिन्स आहेत, माझं चॅलेंज आहे त्यांना, त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एक जागा दाखवा की त्यांनी कुणाला दान दिली. हा, घेतलेल्या जागा मी दाखवू शकतो, त्याच्यामध्ये काही कमतरता नाहीये. आमचे शैलेशजी लाहोटी साहेब, प्रवीणजी कस्तुरे, आमच्या रागिणीताई, जे महामंत्री, त्याच्यानंतर पुनीतजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले शोभाताई पाटील, गिरीशजी पाटील, रविशंकरजी जाधव, म्हणजे ठेसेजी, संजयजी गिर, आताच नाव घेतलं, भीमाशंकरजी बेंबळगे, करुणाताई, संगीताताई मिरचे, नगरसेवक आहेत, ज्योतिताई आवस्कर, जे ऋषीराजे, विनय जागते, सत्यजित आमच्या चेवलेताई, राजेश्री बाहिती, तुकारामजी गोरे, नाव घेतले, परत रिपीट आल्यामुळे प्रमोदजी गुडे, सन्मान्य व्यासपीठ समोर असलेले सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्वच मान्यवर. खर तर बऱ्याचदा प्रश्न पडतो की सत्कार मूर्तींच्या बाबतीमध्ये मी बोलायचं काय, कारण ते नेतृत्व एवढं विशाल आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या आजोबांसोबत देखील काम केलं, माझ्या वडिलांसोबत देखील काम केले, आणि आता नातवासोबत देखील आज मी त्यांच्या सोबत काम करतो. आणि दोघं आजूबाजूला बसल्यानंतर माझ्यापेक्षा तरुण ते वाटतं. म्हणजे हा जर योग पाहिला आणि सर्वांना घेऊन चालणार, अजितरावने, देविदासजीने त्यांचं वर्णन केलं. देविदासजी, आपण अनेक नेते पाहतो, अजितराव अनेक लोकांना पाहतो आपण, पद मिळाल्यानंतर त्यांची भाषा बदलती, की कुणाला कसं बोलायचं, काय बोलायचं. सहज येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना आपण अरे तुरेवर बोलायला चालू. मी शर्यत लावू शकतो, अनेक वर्ष, 40 वर्षापेक्षा अधिक त्यांचा राजकारणातला प्रवास आहे पाटील साहेबांचा. एक व्यक्ती दाखवायचा की त्या व्यक्तीला माननीय बसवराजजी पाटील साहेबांनी आरे तुरेमध्ये बोललेला एक व्यक्ती दाखवत, एकही व्यक्ती सापडणार. एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर देखील शैलेशजी, एखादा लहान मुलगा जरी जवळ आला ना, एखादा लहान लेकरू जरी जवळ आला, अहो पाटील कधी आलात तुम्ही, त्या लहान लेकराच्या पाठल्याला खरंच वाटेल की बघ किती, म्हणजे तेवढा सन्मान त्याच्या घरी कोणी केला नसेल, पण त्याचा सन्मान एखाद्या त्यांच्या शब्दाने आणि त्यांचं खरंच अनेक लोकांनी चलतं फिरतं विद्यापीठ येते. आपण जे म्हटलं की भाजपमध्ये आले ते देविदासजी, आपल्या मनामध्ये शंका, कुशंका साहजिक आहे. तुम्ही म्हटलं ते चुकीचं नाहीये की भाजपचा कार्यकर्ता म्हणून मनामध्ये ही किंतु येणं हे साहजिक आहे की काँग्रेसमधलं एवढं विशाल नेतृत्व आपल्या पक्षामध्ये आल्यानंतर
आपलं कसं राहणार, आपली परिस्थिती काय राहणार, हे आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतील का? आपण देशमुखांच्या विरोधामध्ये सतत लढणारे, इथल्या काँग्रेसच्या विरोधात सतत लढणारे. या लोकांनी, इथल्या काँग्रेसच्या लोकांनी सतत तुम्हाला जेवढा त्रास दिला, तुकारामराव शैलेशजी तुम्हाला जेवढा त्रास दिला, इथं अनेक भारतीय, सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. साहेब कधी स्वतःहून बोलणार नाहीत, पण मी जे बोललोय ते त्यांनी नाकारू शकत नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जेवढा त्रास इथल्या नेतृत्वाने, काँग्रेसच्या नेतृत्वाने दिला, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त त्रास माननीय बसवराजजी पाटील साहेबांना त्या लोकांनी दिलेला आहे. साक्षीदार मी आहे साहेब. बघा त्यांच्या स्वभावाप्रमाणे, पण त्यांचा भाचा असल्यामुळे त्यांचे डोळे मी सांगू शकतो. शैलेशजी तुम्ही साक्षीला आहे. या व्यक्तिमत्वाचा पराभव होणं अशक्य आहे. या व्यक्तिमत्वाचा पराभव होणं अशक्य आहे. पण या व्यक्तीला पराभव करण्याचा पाप जर कोणी केला असेल, त्याच पक्षामध्ये राहून ताकद लावून जर पराभव करण्याचं काम जर कोणी केलं असेल, देवीदासजी आपल्या विरोधामध्ये, अजितराव तुमच्या विरोधामध्ये, आमच्या विरोधामध्ये, कदाचित शैलेशजी तुमच्या विरोधामध्ये देखील कमी ताकद लावली असेल, पण साहेबांच्या विरोधामध्ये सर्वात अधिक ताकद इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वाने लावली होती. याचा साक्षीदार मी आहे आणि इथं व्यासपीठावर बसणारे अनेक लोक आहेत. फक्त बोलत नाही साहेब, बोलत नाही. पण कदाचित मी बोललेलं इथला एकही व्यक्ती नाकारू शकत नाही. बरोबर आहे. इथं गिरीशजी कुणीतरी हो मध्ये हो म्हणा. साहेबांच्या सोबत किती जण आलेले आहेत सांगा. आता पाटील साहेबांच्या सोबत येत असताना किती लोक त्यांच्या गावाकडनं, त्यांच्या जवळचे मित्र परिवार किती, जरा हात वर करा, हात वर करा सांगा. पण खरं सांगा, तुम्ही बोललेलं चूक आहे का? 100% खरं. एक चांगलं नेतृत्व, चांगल्या पद्धतीने काम, सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व, सर्वांना. शैलेशजी तुम्ही तिथं होतात. त्यांनी बोलतात, त्यांचे मला त्यांची अडचण नाही. त्यांनी एक घाव दोन तुकडे, त्यांनी त्यांना सांगावं लागते शैलेशजी थांबा थांबा थांबा. त्यामुळे एक नेतृत्व आहे, त्यांना खऱ्या अडचणी न्याय. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर पक्षाने त्यांना योग्य ते एक संयम, म्हणजे संयम कसा असायला पाहिजे आणि सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका कशी राहायला पाहिजे. आमचे भाऊसाहेब फोनकर ते सतत म्हणायचे, भाजपमधला कार्यकर्ता म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर, हा जो असतो हाच भाजपचा कार्यकर्ता. आणि ही सर्व भूमिका त्यांच्यामध्ये सतत होती. माझं त्यांचं, जसं आमचे नितीनरावनी सांगितलं, इथं कदाचित व्यासपीठावर बसणाऱ्यांपेक्षा सर्वात अधिक जवळचं नातं, म्हणजे आपण बऱ्याचदा काय म्हणतो, रक्ताचं नातं हे सर्वात मोठं असतंय, पण त्या नात्यापेक्षा एक मोठं जे जवळचं नातं असतं ते इथं व्यासपीठावरच्या बसणाऱ्या मंडळीपेक्षा माझ्यासोबत त्यांचं सर्वात अधिक असेल, हे साहेब नाकारू शकत नाही. म्हणजे आमचं कौटुंबिक संबंध, म्हणजे साहेबांचे वडील आमचे आजोबा आज देखील ही जुनी, ज्यांना धाराशिव जिल्ह्यातली जुना इतिहास माहिती आहे त्यांना पूर्ण माहित असेल की एकत्रित राहिलेलं कुटुंब आहे. एकत्रित एका ताटामध्ये साहेबांचे वडील आमचे आजोबा, एका ताटामध्ये जेवणारे दोन व्यक्ती, आमचे मामा आणि साहेब एकत्रित मित्र. थोड्या काळासाठी मित्रांमध्ये काही वाद विवाद होत असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन मैत्री सांभाळणारे नेतृत्व म्हणजे माननीय बसवराजजी पाटील साहेब. आणि आज कदाचित या त्यांच्या तपस्या, या गोष्टी म्हणजे निसर्ग कुणाच्या सोबत जातो, ही खरंच त्याची तप आणि तपस्या साहेब, त्यांच्या सोबत निसर्ग जातो. ज्यावेळेस साहजिक कार्यकर्ता म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. आपल्याला देखील माहिती आहे की ज्यावेळेस विधान परिषदच्या उमेदवारीचा विषय चालला होता, त्यावेळेस साहेबांचं नाव होतं, नितीनजी तुमचं देखील नाव होतं.
अरविंदचं देखील नाव होतं. आम्हाला सर्वांना वाटायचं की आपल्याला या ठिकाणी असू. पण साहेबांची उमेदवारी झाल्यानंतर सर्वात पहिले शुभेच्छा देणारा मीच होतो आणि साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिलं येणारा आणि पूर्ण ताकदीने सर्व सदस्य सोबत जेवढे मतदार आहेत आमच्या निलंग्यातले असणारे जेवढे मतदार आहेत सर्व मतदारांना घेऊन आपला फॉर्म भरण्यासाठी येणारा अरविंद होता. आणि ही भूमिका कारण तो ज्या पट्टीमध्ये वाढलेला भारतीय जनता पार्टीच्या पट्टीमध्ये वाढलेला तो एक कार्यकर्ता आहे आणि ह्याच्यातून सर्वांनी मिळून एकत्रित एक ताकदीने आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोर गेलो. मनातून इच्छा होती साहेब ही जागा भाजपची आहे. विधान परिषदची जी जागा आहे ना कारण मागचा ह्या जागेचा इतिहास पाहिला ना की तो मागच्या इतिहासात अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत. आम्हाला उमेदवार देखील मिळत नाही. तसं मुंडे साहेब यायचे बोलवायचे कुणी नव्हतं कुणी लढायला नव्हतं. सुधीरला बोलून घे. सुधीर लढला आमचा. सुधीर धुतेकर आपला उमेदवार होता. का सुधीरला उमेदवारी दिली साहेब? सुधीरला उमेदवारी का दिली मुंडे साहेबांनी माहिती आहे? कारण ह्यांच्या दबावाखाली कुणी फॉर्म काढून घेईल. हा घरातला माणूस आहे काही का असला एक आपला माणूस टिकला पाहिजे लढला पाहिजे आणि हा फॉर्म विड्रॉ करणार नाही म्हणून सुधीरला उमेदवारी त्या काळामध्ये मुंडे साहेबांनी दिली. मतं किती होते साहेब? आमच्या जिल्ह्यामध्ये 13 मतं भाजप, निलंग्यामध्ये 8 मतं, इकडं आपले असलेले किती मत जिल्हा परिषदेचे 4 सदस्य असं करून आपले मतच होते ते. तरी देखील त्याच्यातून भारतीय जनता असं वाटायचं कधी ना कधी आपला उमेदवार त्या जागेवर निवडून या आणि सतत हे लोक या ठिकाणी निवडून येत गेले. पण साहेब आजची परिस्थिती जर पाहिली कुणी ह्याच्यावर बोलत नाही. माझी एक अपेक्षा आहे साहेब कार्यकर्ता म्हणून कधी कधी ह्या लोकांचा खरा चेहरा देखील जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही जर आपण नाही बोललो यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका यांचं राजकारणच काँग्रेसवाल्यांचं राजकारणच लातूर जिल्ह्यामध्ये चुकीचं परसेप्शन तयार करण्यामध्ये कन्फ्युजन तयार करणे. काल आम्ही एका लग्नात भेटलो. लग्नात भेटल्यानंतर मला येऊन हातात हात दिले गळ्याला लावून घेतले बोलले लगेच तेच व्हायरल. फेसबुक युनिव्हर्सिटीने आता आमच्या दोघांची काय मैत्री झाली काय नाही त्याच्यावर तर इतर काय बोलले होते मला काय बोलले त्याने साहेब? त्याने म्हटले हे बघा लग्न होतं कोणाचं हे एवढे हुशार लोक आहेत काँग्रेसचे. काय बोलले? लग्न होतं कोणाचं? अभिमन्यूच्या इवाईच्या त्यांच्या कुटुंबातलं लग्न. तर मला सांगतात संभाजीराव हे बघा म्हणा अभिमन्यूचं लक्ष किती निलंग्यावर. म्हणलो काय झालं? बघा सगळे पाहुणे रवळे निलंग्यातलेच करायला लागले ते. त्यांनी मला काय म्हटले बघा किती लक्ष आहे तर तुम्ही सावध व्हायला पाहिजे. त्यांचं सगळं लक्ष तुमच्याकडे सगळे पाहुणे रवळे निलंग्यात करायला. मी देखील त्यांचा हात पकडलो आणि दिलीपरावकडे घेऊन गेलो. बघा म्हटलं काय म्हणायला लागले सगळे पाहुणे रवळे निलंग्यातले करायला लागले जरा सांभाळून राहावं लागते असं मला सांगितले. पण मी पट्ट्याचा पाटील आहे म्हटलं उगा असं साधं पाटील नाही म्हटलं मी देशमुखाचीच मुलगी केली आहे म्हटलं. त्यामुळे तुम्ही किती जरी काय लगेच आता मला म्हटले धोंड्याचा महिना झाला उगा राहू द्या गरीब जावाई भेटला काय बोलत नाही. त्यामुळं हे लोक संभ्रम तयार आणि यांचं खरं चित्र काय हो? हे लबाड लोक आहेत लबाड. म्हणजे यांनी यांच्या आयुष्यात मी उदाहरण केलंय तिथं दिलं या कुटुंबाने फक्त देण्याचं काम केलंय आणि त्यांनी फक्त मान सन्मान घेण्याचं काम. आता काय म्हणतात डीसीसी बँकेची निवडणूक साहेब आपल्याला आठवतंय त्यावेळेस याकी होते आपण इथली ही सुतगिरणी एशिया खंडातली सुतगिरणी डालडा मिल हे उभा कोण केलं?
इथं सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहेत. त्या काळामध्ये एशिया खंडातली पहिली सूतगिरणी डालडा मिल हे उभा करण्याचं काम त्या काळातल्या नेतृत्व चाकूरकर साहेब होते, निलंगेकर साहेब होते, आमचे मामाकडे आमचे आजोबा होते, या सगळ्यांनी मिळून एकत्रित आपला जिल्हा होता धाराशिव जिल्हा उस्मान. केशवरावजी सोनवणे साहेब म्हणजे त्यावेळेस खऱ्या अर्थाने जर डालडा मिल इथं आणायचं काम कुणी केलं, केशवरावजी सोनवणे साहेब. फक्त या व्यक्तिमत्वाने एवढा चांगला प्रकल्प या भागामध्ये आणलंय, त्या प्रकल्पाला मातीत घालण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ह्या परिवाराने केलेलं. आणि हे स्वतःला मिस्टर क्लीन म्हणतात. माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही डीसीसी बँक चांगली चालवतात ना, निवडणूक म्हणजे काय असते यांनी आमच्यावर आरोप करतात. भाजप म्हणजे सगळ्या लोकशाहीला मारणारा म्हणजे भाजप, यांनी आमच्यावर आरोप करतात. लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्या. आता ह्यांनी काय केलं, मतदार यादीमध्ये माझं इथले जे आमदार आहेत ना अमित भैया देशमुख, त्यांना माझं आव्हान आहे, लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीला खुल्लं मतदान करण्याचं आणि खुल्लं निवडणुकीला उभा टाकण्याचा तुम्ही मुभा द्या. साहेब डिपॉझिट जप्त करतो, डिपॉझिट जप्त करतो. निवडणुकीत उभा किती उदाहरण आमच्या इथं निलंग्यामध्ये 70 सोसायटी आहेत, त्याच्यातल्या फक्त 5 जणच निवडणुकीला उभा टाकू शकतात. अ वर्गामध्ये असेल तर त्यालाच अधिकार आहे, आणि अ वर्गामध्ये ह्यांनी नावं लिहून ठेवलेत, हा अ वर्ग हा, आणि त्याच्या पुढचंच आहे. म्हणजे फार पुढेच आमचे लोक, त्याला सूचक जरी असेल ना तो देखील अ वर्गातच लागतो. सर्व तमाम शेतकरी बांधवांना जे त्या बँकेचे सभासद असतील, ते बँकेचे कर्ज घेतले, ज्यांनी बँकेचं सभासदत्व घेतात म्हणजे तुमचे पैसे कपात करतात का नाही, तुला अधिकार द्या. लोकशाही पद्धतीने होऊ द्या निवडणुका, कुणालाही निवडणुकीमध्ये लढण्याचे अधिकार द्या. ज्यांनी बँकेचं कर्ज घेतले तो सभासद आहे, यांना मतदानाचा अधिकार द्या. माझं खुल्लं आव्हान नाही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला, अमित भैयांना माझं म्हणणं आहे, धीरजला तर मी बोलत नाही किंवा मी बोलू शकत नाही, कारण त्यांना त्याच्यातली माहिती शून्य आहे, काही माहित नाही. यांनी खुल्या पद्धतीने निवडणुकीला समोर आणि आमची तयारी आहे. मी आता देखील बोलत असताना साहेबांना आमचं काय बोलणं झालं की जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आपण आपल्या आपल्यामध्ये कन्फ्युजन तयार करतील. जशी आहे तशी परिस्थिती, जी आहे ती परिस्थिती आपण, त्याच्या पुढे तर माझं एवढं म्हणणं आहे साहेब, माझं आपल्याला आव्हान आहे, आम्ही लातूर जिल्ह्याने आमचं जे भाजपचं मतदान आपल्याला दिलंय त्याच्या बदल्यामध्ये मी आपल्याकडे एक गोष्ट मागू शकतो साहेब, अधिकाराने मागू शकतो. या जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागायला पाहिजे, ह्याचं आपल्या लेटर पॅडवर आज तुम्ही आमदार आहात आमचे, याची चौकशी व्हायला पाहिजे. किती संस्थेला किती कर्ज दिलाय, कसा कर्ज दिलाय, शेतकऱ्यांना किती कर्ज दिलाय, त्याची वसुली किती केली आहे. मी बोललो तर फार कमी पडेल, फार विषय फार वास्ट आहे यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा, पण याची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी होऊन याच्यावर प्रशासक बसवायला पाहिजे आणि प्रशासक बसल्यानंतर निवडणुकीला समोर जायला पाहिजे. यांची हिंमत होणार. यांनी स्वतःला मिस्टर क्लीन म्हणतात, आमच्यासारखा कारभार कुठं नाही म्हणतात. मांजरा कारखान्याला पाहिजे, अजून मांजरा कारखाना 200 कोटीचं कर्ज आहे, अजून मांजरा कारखान्यावर 200 कोटीचं कर्ज आहे. मी म्हणत असेल तर एका तरी माणसाने यांच्यापैकी तिघांपैकी कुणीतरी येऊन म्हणायला पाहिजे चूक आहे. 21 ला पैसे दिले, 21 नी जे महाराष्ट्रावर जे कारखाने घेतले त्याला पैसे दिले, त्याची वसुली किती आहे माहित नाही. देश अॅग्रोनी कारखाना निर्माण केला, त्याला पैसे दिले. एका तरी देशमुख कुटुंबाच्या बाहेरच्या कोणत्या युनिटला यांनी पैसे दिले दाखवा. नाही. एक आमचं भगवानराव पाटील, एक डायरेक्टर आपला आमचा निलंग्यातला तिथं गेला, एकच विरोधी डायरेक्टर. त्यांनी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस ज्या त्या खात्यावरचे पैसे जमा करून शेतकऱ्यांना वाटप, नवीन साहेब 1 रुपया वाटप.
₹1 शेतकऱ्यांना. त्यामुळे ह्यांचा खरा जो चेहरा आहे, हे खऱ्या काय पद्धतीने लोकांच्या समोर स्वतःला दाखवण्याचा जे प्रयत्न करतात ते लोकांसमोर यायला पाहिजे. काय स्वच्छ दाखवता तो, काय प्रतिमा शैलीची तुम्ही राहिलात. आज साहेब मी आवर्जून सांगतो, यांनी बोलायचा याला अधिकारच नाही. मला माहिती आता यांनी काय करणार. यांनी आमचं काहीतरी बोलायचा प्रयत्न करतील, 4 माणसं ठेवलेत, ते बोलायला पाठवतात, ते करत असतात. हिम्मत असेल ना तर या तिघांपैकी एकाने कोणी, अमित देशमुख असेल, दिलीपराव देशमुख साहेब असतील किंवा धीरज असतील, मी बोललेल्या गोष्टीचं उत्तर त्यांनी द्यावं. एकही जण उत्तर देऊ शकत नाही. यांच्या घरामध्ये गाड्यामध्ये पेट्रोल जे जाते ना, हे देखील शेतकऱ्यांच्या त्या पैशातून यांच्या घरामध्ये कारखान्याच्या याच्यातून जाते, स्वतःच्या खिशातून यांनी काय देत. मग असे लोक आपलं नेतृत्व करणार आहे का. आज मला कधी कधी प्रश्न पडतो, आम्ही देशमुख यांना मतदान का करायचं. फक्त एका गोष्टीमुळे लातूरकरांनी त्यांना सांभाळलंय, ते म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव म्हणून मतदान. एकदा चेक पास होते बँकेत, एकदा चेक घेऊन गेल्यानंतर पास होतो. 3दा चेक पास केला आपण त्यांना, 3दा. चौथ्यांदा करायचं का परत. ते चेक नाहीये. सांगा शैलेशजी, बोलत जा. मला साथ तुमच्या जरा शांत वाटल्यामुळे जरा अजितराव पण कसं सिस्टमॅटिकली एकदम घेण्यासारखं बोलतात. देव आहे धड 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 धड. यांचा खरा चेहरा, यांचा खरा वृत्ता जो आहे नाही काळा. आणि तुम्ही आज असं म्हणून नाही जमत. हे समाजामध्ये इथं मुस्लिम समाजाचे लोक बसलेत काही, हे कुणाचेच नाहीये. ते जशी गरज लागेल तसं त्यांचा उपयोग करायचा आहे, बरोबर झाले. यूज अँड थ्रो. शादिकानं कोण बनवलं शैलेशजी. भाजपने बनवलं. यांच्या काळामध्ये यांची 40 वर्षाची सत्ता, यांना लातूर शहरामध्ये साधा शादीखाना बनवता झाले. ते की नाही फडणवीस. कोण बनाय, आपण बनाय. काय दिलं लातूरला. हे लातूरच्या जनतेने आता ठरवायचं. आपल्याला निर्णय आपल्याला करायचा, आपला माणूस कसा पाहिजे, कसा निवडायचा. पाऊस किती पडला आता जर विचारलं ना, नंदी बैलासारखं हलवतील. विधिमंडळात येतात, मला म्हणतात तुम्ही काय बोलत नाही. तुम्ही बोलतात ना, बोला ना काय बोलतात. पण ज्यावेळेस मी विधी भवनात असतो त्यावेळेस एकदाही बोलत नाही. आधी चेक करतात, संभाजी पाटील हाय का मध्ये बसलाय काय. त्यांना माहिती हा बसलाय की काहीतरी बोलल. माझी आपल्या विनंती, जिल्हा मध्यवर्ती बँक ही फार अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे साहेब, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा. त्याच्यामध्ये आपण लक्ष घालू. अनेकांना वाटतं की भैयाचं नेतृत्व, तसं काहीच गरज नाही. आपले सहकार मंत्री आहेत, मी काल भेटलो. आपले जे सहकार मंत्री आहेत माननीय बाबासाहेब पाटील साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं आपण महायुती म्हणून बँकेच्या निवडणुकीला समोरतो, त्यांच्या नेतृत्वामध्ये जो माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब, माननीय आमचे बावनकुळे साहेब, या दोघांनी त्यांना सूचना दिल्या की आता आपल्याला निवडणूक एकत्रित लढायचे, महायुती म्हणून लढायचे. त्यांनी म्हटले की आपण सर्व एक आहेत. पण आपण सगळे एक आहेत. सरकार कसं चालवायचे साहेब. आमचा प्रॉब्लेम एक होता, तो प्रॉब्लेम तुमच्यामुळे आता मिटल असं आम्हाला वाटतं. आम्हाला आम्हाला विरोधच करायचे 44 वर्ष, सत्तेत कधी राहिलो नाही. पण ह्यांनी कशा पद्धतीने काही गोष्टी चालवायच्या, तो त्या विषयामध्ये आपण सर्वांनी मिळून जर लक्ष घातलं तर आपल्याला पुढे जायचं. साहेब बोलत नाही. साहेब तुम्ही किल्लारी कारखाना उभा केला. आपले देवीसिंग चव्हाण गुरुजींनी किल्लारी कारखाना कुणी उभा केला. त्या काळामध्ये आपले जे नेते होते, देवीसिंग चव्हाण गुरुजी, माकणीकर साहेब, निलंगेकर साहेब, या सर्वांनी मिळून तो एक कारखाना उभा केला. तो कारखाना अडचणीत आला. पत्रकार बांधवांनो, मी जे बनतोय ना याचं उत्तर
याव देशमुखांनी की तो कारखाना अडचणीत आला. अडचणीत कुणी आणला साहेब? नाही म्हणत. तुम्हाला मी शेवट तुम्हाला बोलतं करणार साहेब. बोलावं तर लागेल साहेब. तुमची मेहनत आहे साहेब ती. त्या आजारी कारखान्याला बंद पडलेल्या ज्या कारखान्याला भंगारमध्ये विकायची वेळ आली त्या कारखान्याला पुनर्जीवन देण्याचं काम आपण केलं साहेब. स्वतःचे पैसे घातलात आपण. तुमच्या मुरुम मधल्या कारखान्यामधले जे काही यंत्रणा असतील, तुमच्यातर्फी जे काही ठेवी असेल, जी काही ठेवी तुमच्या मुरुम कारखान्यामधली असेल, पूर्ण ठेवी. हे माणूस हे व्यक्तिमत्व बोलणार नाही, पण मी त्यांचा भाषा म्हणून मी बोलू शकतो. मला अधिकार आहे. आमच्या मामाला त्रास झालेला भाषाने बोलायला पाहिजे का नाही? आणि आपल्याला देखील कसं कळणार आहे? माझा त्रास तुम्हाला माहिती आहे साहेब, म्हणून आपला आशीर्वाद माझ्यावर कायम होता. त्यामुळं एक कारखान्यातून त्यांनी त्यांची जी काही जमा ठेवी होती त्यांनी पूर्ण किल्लारी कारखान्यामध्ये, इतिहास आहे कोण माहित नाही अनेक जणांना, पूर्ण पैसा त्यांनी त्या कारखाना चालू करण्यामध्ये, खराब झालेल्या भंगार कारखान्याला त्यांनी पूर्ण पुनर्जीवित त्या ठिकाणी त्या कारखान्याला केलं. तो कारखाना त्यांनी उभा केला, त्यांनी चालू केला. किती कर्ज होतं साहेब त्याच्यावर? जवळपास 50-60 कोटी. महाराष्ट्रात पत्रकार बांधव, महाराष्ट्रात एकमेव कोऑपरेटिव्ह कारखाना जो स्वतःच्या हिमतीवर कर्जातून बाहेर काढणारा एकच कारखाना असतो म्हणजे किल्लारी साखर कारखाना. आणि ते काम केलं माननीय बसवराज पाटील साहेबांनी. त्याला कर्जातून बाहेर काढ. आणि त्याला ज्यावेळेस मदत लागत होती ना, या जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रियदर्शनी कारखाना, किती पापी लोक आहेत. काय ह्याला तुम्ही परत चौथ्यांदा चेक पास करू नका. एवढे पापी लोक आहेत. आपले प्रियदर्शनी कारखाना कोणी उभा केला? कांबळे साहेबांनी. फार चांगलं व्यक्तिमत्व, सरळ. किती जण अरविंद कांबळे साहेबांना ओळखतात, त्यांना माहित होतं. सरळ का कारखाना तो बंद पाडला माहितीये का? त्यावेळेसच्या नेतृत्वाला खुर्ची इंदिरा गांधी आल्यानंतर बाजूला कुठेतरी खुर्ची भेटली, बर एवढंच बरं का शैलेजी. कारखाना बंद पडला, कारखाना ताब्यात घेतला, लिक्विडेशन मध्ये घेतला, बंद. आज त्यांच्या ताब्यामध्ये. एक साहेब पैसे दिले कारखाना, 1 रुपया नाही दिला प्रियदर्शनी. मारुती महाराज कारखाना बंद कोणी पाडलं? यांनी बंद पाडलं, 1 रुपया नाही दिले. आता तिथं कुठेतरी ते काय म्हणतात, अशी प्रसंग त्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे, मरताच्या करता असं काय तर म्हणता ना, ती तशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कुणाला तरी पकड. मला पकडायचं, अभिमन्यूचं सांगायचं, अभिमन्यूला पकडायचं, माझं सांगायचं, ह्याला सांगायचं, त्याला सांगायचं. पण ह्या सगळ्यांची कुंडली माहीत असणारा माणूस आमच्याकडे आल्यामुळे आता आम्हाला काही अडचण नाही. सगळ्यात माहिती आहे साहेब आपल्याला. खात्रीने देवीदासजी, मी खात्रीने सांगू शकतो, कदाचित एखाद्या वेळेस माझ्यासारख्या माणसाला त्यांच्याबद्दल दया येऊ शकते, त्यांना पण येतील, पण त्यांना आपल्या माणसाची साथ कधी सोडणार नाही आता. आणि ह्या भागामध्ये सुनेजी, इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणण्यामध्ये आता साहेबांची प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे, हे देखील मी आपल्याला सांगतो. आपण कार्यकर्ते साहेब, फार आपण विधानसभा सांभाळतो, आम्ही पाहतो इथल्या कार्यकर्त्यांना कोण हो, स्वतःहून कार्यकर्ता पळतो, जातो, धडपतो, काही ना काय, कोण आहे? आम्हीच कधी तर आलो तर आम्ही येतो, इकडे जायचं का तिकडे जायचं, नगरसेवक आहे त्यांना माहित नाही कोण काय यांच्या मागं. आता ताकद देऊ म्हटलेलं बरोबर आहे, ताकद आपल्याला द्यावं लागेल, त्यांच्या मागे उभा करावं.
आणि ही ताकद उभा आपण सगळ्यांनी मिळून जर केली, राजकारण एका बाजूला राहिलं. आज मी आपल्याला सांगतो, महानगरपालिका यांनी ताब्यामध्ये घेतलीये. काँग्रेसची महानगरपालिका आली आहे, पण काँग्रेसची महानगरपालिका आल्यापासून त्याच्यामध्ये इथल्या आमदारांनी जरा देखील पाहणी केलेली नाही. त्याच्यातून लोकांचे जे जे आश्वासन दिले, एक देखील त्यांनी आश्वासन पूर्ण केलेलं नाही. मग विधानसभेला समोर जात असते काय म्हणणार? सरकार माझं नव्हतं, सरकार आमचं नव्हतं. गुंडागिरी, दादागिरी भाषा त्या महानगरपालिकेमध्ये लोकांना बोलायची भाषा. आणि हे यांनीच लावलेले, ह्यांचेच माणसं असतात, ह्यांची हिंमत नाही पुढे येऊन बोलायची. पुढे येऊन हिमतीने स्वतः समोर जाऊन बोलायची हिंमत नाही. 4 माणसं त्या महानगरपालिकेमध्ये जुने कुणी काय बोलायला गेलं तर त्यांच्या अंगावर जातात. कोण पत्रकार बोलले तर पत्रकाराच्या अंगावर जातात, कोण कार्यकर्ता बोलले तर कार्यकर्त्याच्या अंगावर जातात. आणि हेच जिल्ह्यामध्ये असंच करतात. दुसरं काही यांनी करू शकत नाही. त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण बोलण्यासाठी, हिमतीने एखाद्या गोष्टीचं उत्तर देण्यासाठी त्याला माणूस लागतो जातीचा साहेब. जे आहे ना ते समोर बोलण्यासाठी हिमतीचा माणूस लागतो. आणि बोलू शकत नाहीत, उत्तर देऊ शकत नाहीत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निष्क्रियतेच्या बाबतीमध्ये, शहराच्या बाबतीमध्ये, खरंच शहरामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पूर्ण, यांनी आता उल्लेख केला कुणी, नितीनजींनी, वेस्ट बेंगॉल सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ताकदीने आली. हे आज लातूरमध्ये आपण का आणू शकत नाही? आपला आमदार का होऊ शकत नाही? 4 गोष्टी आपल्याकडनं असते. संघटना म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित बसू आणि त्या माध्यमातून आपल्याला इथं येणाऱ्या काळामधला जो लोकप्रतिनिधी असेल, आपण सर्वजण एकत्रित एक ताकदीने आपण समोर जाऊया. साहेब, आपला सत्कार खऱ्या अर्थाने पूर्ण कधी होणार साहेब? लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा ज्यावेळेस झेंडा फडकल त्यावेळेस आपला सत्कार आम्ही पूर्ण झाला. कारण काही लोकांना साहेब तुम्हाला सांगावं लागणार आहे, सांगतात साहेब, त्यांनी एवढं केलं म्हणजे बस झालं. त्यामुळं एक चांगलं नेतृत्व आणि आम्हा सर्वांना एक घेऊन चालणारं नेतृत्व आणि एक ताकद देणारं नेतृत्व, कधीच रागाला न येणारं नेतृत्व. कधी राग आलेला तर मी तर नाही पाहिलं. कोण पाहिलंय का इथं? हा, कधीच कुणावर राग आले. आणि सगळ्यांना घेऊन चालणारं नेतृत्व, संयमी नेतृत्व आज आपले आमदार आहेत. आणि खरंच या गोष्टीचा मनापासून आनंद आम्हा सर्वांना, सर्व कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि साहेब, आम्ही पूर्ण सर्वजण एक विचाराने, एक ताकदीने, एक दिलाने सर्वजण आपल्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये ताकदीने काम करू आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. साहेब, कसं आहे, मी मूळ कार्यकर्त्यातून, म्हणजे माझं जन्मच विरोधी पक्षातून निर्माण झालेला आहे आणि कार्यकर्त्यातून आलेलो आहे. सत्ता ही आपली वाटायला पाहिजे. सत्ता ही काही एक आपल्या पक्षाची, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, सरकार हे आहे का आहे. पण जोपर्यंत शेवटच्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेस हा फील येतो की नाही आता आपली सरकार, आपली सत्ता आहे, हा फील आणण्याची जबाबदारी आपली. आणि हे कधी होणार आहे? जर त्याच्यात छोटे मोठे प्रश्न असतात, ते प्रश्न सुटायला लागले. कार्यकर्त्यांमध्ये पण आता काय झालंय, सगळे नाही मरगळ नाही, ते फेसबुक युनिव्हर्सिटीचे कार्यकर्ते झालेले, ते फेस टू फेस कार्यकर्ते बनाले. अजितराव, तुम्ही अध्यक्ष, माझं अजूनही म्हणणं आहे सगळ्यांना, नगरसेवकांना, सगळेच आपले लोकप्रतिनिधी, आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल, भेटावं लागेल, सांगावं लागेल. मी माझ्या मागचे 8-10 दिवस मी गावाकडे नव्हतो. 10-12 दिवस झालं अधिवेशन होतं, पुन्हा मला एका ठिकाणी जायचं होतं, नव्हतं. पाहिलं मी मतदारसंघात, माझं मलाच वाटायला लागेल नाही बाबा, हे अंतर कुठंतरी पडलं. ती फील प्रत्येकाने निर्माण करायला. कार्यकर्त्यांमध्ये भूमिका साहेब, एवढे वर्ष झाले साहेब, आज साहेबांचं आपल्या इथं व्यासपीठावर बसणाऱ्यापैकी सगळ्यात
एज साहेबांचं जास्त आहे, पण सर्वात जास्त प्रवास देखील तेच करतात. साहेब, तुमचा एक तरी कार्यकर्ता फेसबुकवरचा कार्यकर्ता आहे का? जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे ते फेस टू फेसचे कार्यकर्ते निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे बसवराज पाटील मोरे. मनाने दिलाने लोकांना जोडण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे जर आपण काही जर त्यांच्याकडनं शिकायचं असेल, काही घ्यायचं असेल, तर त्यांच्यातला संयम आहे, प्रत्येकाचा सन्मान करणं, प्रत्येकाला नीट बोलणं, व्यवस्थित बोलणं, हा विषय आपण त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. परत एकदा साहेब, आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीने अंतःकरणातून आम्ही आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की एका आपण सगळ्यांनी उभा टाकून त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं.